टेक्सटाईल पार्क करणार आहेत आणि महिलांकरिता उद्योग उभे करणार आहेत। राजू तोडसाम हे जे आताचे उमेदवार आहेत त्यांना विजन आहे, राजू तोडसाम यांना विजन आहे। राजू तोडसाम 100% निवडून आल्यानंतर महिलांसाठी राजू भाऊंनी जेव्हा 2014 पासून आले त्यांनी आदिवासी हॉस्टेल आणले, त्यामुळे जास्तीत जास्त त्यांचा उद्देश असा आहे का युवकांना संधी व रोजगार मिळावा या दृष्टिकोनाने शेतकऱ्यांना वीज पाणी याकरिता ते प्रयत्न करून राहिले व आताही पण आले तरी ते करणार आणि त्या हिशोबाने आम्ही सगळेजण राजू भाऊ यांना जास्तीत जास्त येणे आम्ही प्रयत्न करतो। भाऊ जे उभे आहेत त्यांनी एक प्रश्न मांडला होता की सूतगिरणीची मंजुरात झाली होती 2013 मध्ये, तर ती का बरं रद्द करण्यात आली? सूतगिरणी जे मंजूर झालेली आहे त्याचा आदेश त्याने दाखवाव, त्याचा आदेश त्यांनी दाखवाव आणि चुकीचं आहे। आणि बीजेपीचे आमदार होते ना, जे आता बीजेपीचे उमेदवार आहे ते 5 वर्ष आमदार होते पण त्यांनी असं एकही ठोस काम केलेलं नाही। एखादं ठोस काम मला बीजेपी वाल्यांना दाखवून द्या। ते इतर बाबी तर चर्चेत राहिले, ते इतर बाबी सन्मान्य राजू सन्मान्य राजू तोडसाम पूर्ण प्रश्न ऐकून घ्या ना। राजू तोडसाम आमदार असताना त्यांनी टेक्सटाईल पार्क आणि सूतगिरणी मंजूर करून आणली, परंतु 2.5 वर्ष आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी ते रद्द केलं। 2.5 वर्ष आघाडीचं सरकार येऊन त्यांनी रद्द केलं आणि हे पाप आपल्याला भोगावं लागत आहे। जर त्यांनी मंजूर केलं असतं तर आज आपण इथं 5000 मुलांना रोजगार उपलब्ध करून दिलं असतं, जागेवर रोजगार उपलब्ध करून दिलं। परंतु या मध्ये आलेलं आघाडी सरकार त्यांनी ते सगळं केलेलं, त्याच्यावर बंदी आणली आणि ते थांबून दिलं। आता ते विजन आहे, आता राजू तोडसाम 100% निवडून येईल आणि ते जे काही त्यांचे स्वप्न आहे ते पूर्ण करतील। आणि महिला बचत गट टेक्सटाईल पार्क लेखाजोखा तयार करण्याकरिता काहीच लागत नाही, पेन आणि कागदच पाहिजे, पेन आणि कागदच पाहिजे। लघु उद्योग सगळ्यांसाठी, मुलींसाठी काम। याआधी 5 वर्ष आमदार, 10 वर्ष बीजेपीचे आमदार होते, काहीच नाही केलं 10 वर्षात। मला सांगा 10 वर्ष आता 15 हे संदीप धुर्वे जे आहे ते 10 वर्ष आमदार होते आणि राजू तोडसाम हे 5 वर्ष आमदार होते, पण असं एकही ठोस त्यांचं काम झालेलं नाहीये। राजू तोडसाम आमदार झाला तर घाटांची पांढरकवडा आणि आर्मीचा पूर्ण चेहरा मोहरा बदलवणार आहे। एक असा विजन वाला माणूस यावेळेला उभा आहे। यावेळी म्हणजे आदिवासी मुलांसाठी सीबीएसई पॅटर्नचं जे आहे आदिवासी हॉस्टेल मोठ्या प्रमाणात चोरांबा रोडवर बांधणं चालू आहे। ज्या पद्धतीनं आमचा मतदारसंघ आदिवासी आहे त्या पद्धतीने जास्तीत जास्त प्रयत्न राजभाऊ करत आहे। याच्या आधी आमदार होते त्यांनी ते प्रोजेक्ट राबवले, ते चालू आहे करणं आणि आताही त्यांनी म्हटलं आहे का 5000 मुलांना रोजगार देऊ, त्या उद्देशानं आले ज्यावेळेस ते येईन ते त्यांच्या कामी लागणार हे निश्चितपणे आमच्या घाटांजी आर्णीच्या मतदारसंघातल्या लोकांना माहीत आहे की राजूभाऊ या तडफदार आणि युवा नेतृत्व आहे, त्यामुळे जास्तीत जास्त भर आमच्या युवकांचा हा राजूभाऊवर राहील व त्यांना एक उमेद आहे की ते राजूभाऊ आतापर्यंत काम करत आले आहे, हॉस्टेल आणले आहे, अनेक प्रकारचे ते सूतगिरणी सारखे उद्योग ते निर्माण करायच्या प्रयत्नात आहे आणि समोरपणीही 5000 लोकांना ते उद्योग देईल या हिशोबाने ते प्रयत्न करत राहील आणि त्यांना सामान्य माणसाचं ते नेतृत्व करत असतात। नेहमी कधी पण थांबतात, कधी पण बोलतात, हात दाखवा माणूस थांबा, हात दाखवल्याबरोबर राजूभाऊ थांबतात, त्यांचं दुःख जाणून घेतात व त्यांच्या दुःखावर तेव्हाच्या तेव्हा फोन लावून हे करतात। ते कोणत्याही कामात असो काहीही असो ते लगेच ते त्या प्रश्नाचं उत्तर देतात व त्यांना ते समाधान करतात। हेच आमचं नेतृत्व आहे राजूभाऊ तोडसाम। राजू तोडसाम हे एका वर्षामध्ये 3 पक्ष बदलवले, राष्ट्रवादी मध्ये गेले, BRS मध्ये गेले, त्यानंतर ते काँग्रेससाठी नाना पटोले साहेबांकडे तिकीट मागण्यासाठी गेले होते, परंतु ते त्या लायक नसल्यामुळे त्यांना दिली नाही। आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी संदीप धुर्वे हे आमदार होते, ते स्टँडिंग आमदार ते सक्षम नसल्यामुळे त्यांना डावलून ज्यांना आधी डावललं होतं राजू तोडसामना त्यांना संधी देण्यात आली, म्हणजे यांना दुसरा उमेदवार भेटला नाही का, असा हा माझ्या पुढे प्रश्न उभा राहिलेला आहे।
आपण काही शेतकऱ्यांच्या प्रश्न जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिले एक मिनिट मोघे साहेबांनी सर्वात महत्वाचे 2 कामं केले. थांबा मोघे साहेबांना एवढे चॅलेंजेस काम केले 2. कोणते? योग्य ऑफिस आर्मीला आणि डेपो रायगावला आणि घाटांची मत मागता सर्वसामान्य नेत्याने ते काही एवढं सांगा तुम्हाला या प्रश्नावर बघा. त्यांचं म्हणणं असं आहे का डेपो मिळाला नाही आणि दुसरं उपविभागीय ऑफिस जे आहे ते ऑफिस आर्नीला नेलं. मला या मित्रांना असं म्हणायचं आहे की मोघे साहेबांना जर आर्नीला जर ते उपविभागीय ऑफिस नेलेलं आहे तर अजून काही तिथं सुरू झालेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर अजूनही कोर्ट मॅटर आहे. मला सांगा अजूनही कोर्ट मॅटर आहे आणि 10 वर्ष बीजेपीचा आमदार होता त्यांना निर्णय पलटवता आला असता म्हणजे त्यांची ताकद नाही आहे हे सिद्ध झालेलं आहे. सक्षम नाही आहे. आपण येऊया तुमच्याकडे 1 मिनिटामध्ये येऊ. तो लाडकी बहीण योजना ही योजना तुम्ही लागू केली. महाराष्ट्रावर 7,92,981 कोटीचा कर्ज आहे. याच्यावर काय बोलसाल तुम्ही? तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा GSDP म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट हे 46,18,000 कोटी रुपये आहे. त्याच्या फक्त 18.4% आपण कर्ज घेतलेला आहे. प्रत्येक बिझनेस साठी प्रत्येक व्यक्ती लोन घेतो. आपण महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी त्याचं कार्य करण्यासाठी जेवढा आपला GSDP आहे म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे जे देशाचा GDP आहे त्याच्या तो स्टेटचा जो GSDP आहे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट त्याच्या फक्त 18.4% लोन घेतलेला आहे. आपल्याकडे